श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1608व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज भाद्रपद कृष्ण द्वितीया, गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 155 दिनांक 12/12/1992 परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी श्री दत्तात्रय जयंती निमित्त 1991 रोजी सकाळी व दुसरे दिवशी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण मी करीत आहे। आपल्या ह्या हितगुजामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, ज्ञानमार्गाने कोणाला जायचे असेल तर ते बालपणापासूनच जावे लागते। तुमचे सगळ्यांचे वय, संस्कार, आचरण इत्यादी पाहिले तर तुम्ही कोणीही ज्ञानमार्गाने जाण्याचे मनात आणू नका। तुम्ही सर्वांनी भक्ती मार्गाच्याच पद्धतीने प्रगती करून घ्या। तुम्ही जे शिक्षण घेतले आहे ते ज्ञान हे पोटार्थी आहे। आमचे ज्ञान हे तुम्हाला निरपेक्ष देण्यासाठी आहे। तुम्ही सर्वांनी सातत्याने ईश्वर भक्ती कशी करता येईल ते पाहावे। इतर ठिकाणी भजन कीर्तने चालू असतात, तीही जरूर ऐकावीत। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन असे नाही। तुमची योग्यता असेल तर तेही होईल, नाहीतर तेही होणार नाही म्हणजे नाहीच। गुरु परंपरा ही ज्ञानाची परंपरा आहे। ही परंपरा मंत्राची नाही। याचा तुम्ही सर्वजण लाभ घेत राहा। इथे तुम्ही आल्यावर माझे सगळ्यांशी बोलणे चालणे होत नाही। तुम्ही इथे अगदी निर्लज्जपणे चिटकून मनाने राहा। पदवीनुसार कोणीही रागावू नका। या सहवासाशिवाय परमेश्वराची गोडी लागत नाही। त्या चवीची गोडी फक्त या सहवासात मिळेल। साखर नुसती कोणीही खाणार नाही। साखर पदार्थात घातल्यावरच पदार्थाला गोडी लागते। चहाही जास्त गोड चालत नाही। तुम्हाला ईश्वराची गोडी आहे। काही वेळा गुरु बोलून दाखवत नाहीत, ते तुमच्याशी बोलले नाहीत व तुमच्यात फरक पडला तरी खूप आहे। भक्त कमी पडतात, त्यामुळे त्यांच्यावर कृपेला वेळ लागतो। ज्यांना एकदम भेटीची ओढ लागत नाही असे भक्त परत आले नाहीत तरी चालते। ज्यांना भक्तीने दर्शनास यावेसे वाटत असेल त्यांनीच दर्शनाला येत जावे। तुम्ही शिक्षण सतत घेतले तरच ते पूर्ण होते। तसे सातत्याने गुरुदर्शनास गेले पाहिजे। ते नाही बोलले तरी चालेल, लिहून घेतलेले वाचा, त्याचे चिंतन करा। दुसरं तुम्हाला काहीही करायची गरज नाही। हल्ली समाजात अंधश्रद्धा म्हणून कोणी उठते व ओरडत सुटते। हा शब्द एक प्रकारचा दैत्यांचाच प्रकार आहे। अजूनही निर्जन प्रदेशात दिवसाही भीती वाटते। पूर्वी जिथे स्मशाने होती तिथे हल्ली घरे बांधली जात आहेत। तेथील दैत्य आता निघून गेले आहेत। अशा ईश्वरावर, परमेश्वरावर व धर्मावर टीका करणाऱ्या लोकांशी तुम्ही संबंध ठेवू नका। परमेश्वर त्यांना शासन देईलच। हा शासन देण्याचा विषय तुमचा नाही, त्याचा आहे। ईश्वर शक्तीला विरोध करणारे थोतांड आहेत असे म्हणतात। माझ्याशी सुद्धा भांडायला खूप जण येतात। त्यांच्याशी मी जेवढे पाहिजे तेवढेच बोलतो, अधिक बोलत नाही। तुम्हीही सर्वजण त्या बाबतीत सावध राहा। असेच मध्ये एक सुशिक्षित गृहस्थ टाय लावून आले होते। त्यांनी मला विचारले की तुम्ही शाळा काढायच्या सोडून पाठशाळा काय काढता? ती व्यक्ती प्रोफेसर असावी। प्रोफेसर मंडळींनी फक्त कॉलेजमध्ये मुलांसमोर शिकवावे। कॉलेजच्या बाहेर गेल्यावर त्यांनी कोणाला शिकवू नये, बाहेर बोलूही नये। मी त्यांना सांगितले की मी जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेईन तेव्हा तुमचे ऐकेन। अध्यायापेक्षा अध्यापन मोठे समजावे। मध्यंतरी एकच हुशार व श्रद्धावान व्यक्ती विद्यापीठाची भेटली होती। तिचे नाव श्री सुरूंना ठाऊक आहे। श्री सुरूही तिथे आले होते। तेही खूप श्रद्धावान आहेत।
त्याचा मला अभिमान आहे. त्यांना त्यांच्या श्रद्धेचे अनुभवही आलेले आहेत. तुम्ही तशी श्रद्धा ठेवल्यावर तुम्हालाही तसे अनुभव येतील. ज्याने तुम्हाला या चरणाशी आणले आहे त्याच्याशी कृतज्ञ होऊ नका. तुम्ही तुमच्यासाठी या, कोणतेही कारण काढून येऊ नका. केवळ नमस्कारासाठी या. आशीर्वाद देत असतोच, ते कामाला येतीलच. ज्ञान मार्गाने तुम्ही कोणीही जाऊ नका, भक्ती मार्गानेच तुम्ही जा. माडीवर जाण्याचे हे दोन्ही मार्ग आहेत. भक्ती मार्ग हा सोपा आहे, तो सांभाळा, पावित्र्य सांभाळा. चमत्काराची गरज तुम्हाला नाही. चमत्काराच्या मागे तुम्ही जाऊ नका. आम्ही सुद्धा चमत्काराच्या मागे नाही. निष्काळजी कसे राहता येईल, तसेच परमेश्वराजवळ कसे जाता येईल ते पहा. परमेश्वरी अवतार पूर्वी होऊन गेले, त्या काळी ज्ञान व अज्ञानी दोघेही श्रद्धावान होते. सर्व लोक त्यांना देव मानायचे. भगवान श्रीराम तसेच श्रीकृष्ण व इतर अवतारात हेच होते. हा ईश्वरी अवताराचा प्रभाव आहे. तुम्हीही निसंशय भक्ती करायला काही हरकत नाही. नमस्कार नुसता करा, त्यामुळे मनाला शक्ती येते. ती दिव्य अनुभवातून येते. ती शक्ती आल्यावर जीवनात कधीही काहीही कमी पडणार नाही. मनाची शक्ती ही तयार करावी लागते. ती दर्शनाने तयार होऊ शकते. प्रत्येकाला या शक्तीची गरज आहे. शरीराला आणखी एक दुसऱ्या प्रकारची शक्ती येत असते. ती फक्त वजन उचलायला उपयोगी पडते. इतर कामासाठी तिचा उपयोग नाही. अभद्र बोलणारे लोक अभद्र बोलणारच. घरचे पाळलेले कुत्रे ओरडून मालकाला जागे करते, तसेच ह्यांचे आहे. तेव्हा नास्तिकांच्याकडे लक्ष देऊ नका. आस्तिक म्हणजे अनुभविक हे कधी काही बोलून दाखवत नाही. सध्या जी अंधश्रद्धा विरुद्ध ओरड चालली आहे ती एक प्रकारे अंध लोकच करीत आहेत. अध्यात्म म्हणजे शरीर. त्याचे ज्ञान आले की तुम्ही परिपूर्ण झालात. समजायचे नाही तर जनावरच. हल्ली सरकार कोणालाही पदव्या, शेतीनिष्ठ, सरकारनिष्ठ, अमुकनिष्ठ, तमुकनिष्ठ अशी देत असते. आता काही लोकांना प्रपंचनिष्ठ सुद्धा पदवी देतील. त्याला काही अर्थ नाही. ज्यांच्या श्रद्धा कमी आहेत त्यांच्याशी बोलू नका. धरिष्ठाने त्याला एकदा तरी उत्तर द्या. आपली योग्यता सिद्ध केल्याशिवाय समोरची व्यक्ती गप्प बसणार नाही. नाहीतर समोरचा काहीतरी बोलत राहणार. कॉलेजमध्ये कोणता विषय शिकावा यावर हल्ली कोणीही काही बोलते. तसेच हेही आहे. तुम्ही इतरत्र कुठेही पाहू नका किंवा जाऊही नका. इथे आल्यावर तुम्हाला दुसरीकडे जायची गरजच पडणार नाही, हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच, त्यात कोणतीही शंका नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.